इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उल्हासनगर शहरात मध्यवर्ती पोलिसांकडून राईड स्कीम आयोजित करण्यात आली होती। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील 17 सेक्शन परिसरात या राईड स्कीमचे आयोजन करण्यात आले होते। लोकसभा निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्षांमध्ये बॅनर फाडण्यावरून तसेच अनेक कारणांवरून वाद आणि दंगे होत असतात। त्यामुळे पोलिसांची तत्परता आणि रिस्पॉन्स टाइम तपासण्यासाठी ही राईड स्कीम आयोजित करण्यात आली होती। या राईड स्कीममध्ये SRPF ची तुकडी, झोन 4 स्ट्रायकिंग, मध्यवर्ती पोलीस आणि विठ्ठलवाडी पोलीस हे या राईड स्कीममध्ये सहभागी झाले होते। यावेळी दंगल नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत ट्रेनिंग देण्यात आले। इथं बॅनर फाडण्याच्या कारणावरून वाद झालेले असं दाखवून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक दंगा काबू योजना व राईड स्कीम एक रंगीत तालीम असावी। जे कुठं काय अनुचित प्रकार झाल्यानंतर कोण किती वेळा देत आहेत आणि काय रिस्पॉन्स कसा आहे, रिस्पॉन्स टाईम काय आहे हे बघण्यासाठी आम्ही इथं 17 नंबर सेक्शन या ठिकाणी राईड स्कीम आयोजित केली होती। त्यामध्ये आमचे SRPF तसंच झोन 4 स्ट्रायकिंग, परत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथली स्टाफ या सर्वांनी एक राईड स्कीम आम्ही आयोजित केली होती। प्रत्यक्षात ज्यावेळेला अशी काही घटना होईल त्यावेळेस काय करावं लागेल, आपल्याला कशी तयारी करावं लागेल, किती वेळ लागेल, यासाठी काय काय साधनांचा वापर करावा लागेल, यासाठी ही एक रंगीत तालीम घेतलेली आहे। मी परिसरामध्ये पूर्ण स्टाफ आहे तो रूट मार्च आयोजित करणार आहोत।